हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. तर आजचा आपला विषय आहे, आपलं घर जर ऑर्गनाइज असेल तर त्याचे काय फायदे आपल्याला होतात, तर तेच आपण बघूयात. सर्वात पहिले तर ऑर्गनाइज होम म्हणजे नेमकं काय होतं हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर ऑर्गनाइज होम म्हणजे नको असलेल्या किंवा वापरात नसलेल्या, फक्त केवळ घरामधील जागा व्यापणाऱ्या आपल्या घरातून तसेच आपल्या आयुष्यातून त्या गोष्टी काढून टाकणे. सर्व व्यवस्थित असणे म्हणजे फक्त नको असलेल्या बिनकामाच्या वस्तू फेकणे नाही, तर जीवनात जागा निर्माण करणं, जीवनात प्रत्येक नवीन गोष्टीला आपल्या जागा देणं किंवा घरामध्ये आपल्या प्रत्येक नवीन गोष्टीला जागा देणे. ज्या वस्तू आपण कधीही वापरात आणत नाही पण फ्युचरमध्ये कधीतरी त्या वापरात येतील, या भ्रमामुळे आपण त्यांना सतत घरामध्ये साठवून ठेवतो. त्या वस्तू आपल्या मनावर एक ओझं बनून राहतात. तर बघा, ऑर्गनाइज म्हणजे काय? क्लिनिंग झाल्यानंतर ज्या उरलेल्या आवश्यक वस्तू आहे त्यांना योग्य त्या जागी योग्य त्या पद्धतीने ठेवणे. ऑर्गनाइज ठेवणे म्हणजे आपला वेळ त्याच्यामुळं आपला वेळ पण वाचतो आणि आपल्याला ज्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागतो तो सुद्धा कमी होतो. आपली एनर्जी वाचते, शिवाय आपला ताणसुद्धा कमी होतो. आणि बघा की प्रत्येक वस्तूला, प्रत्येक गोष्टीला त्याचं स्वतःचं घर असलं किंवा स्वतःची फिक्स अशी जागा असली तेव्हा आपलं मनही शांत होतं. तर बघूया आपण की ऑर्गनायझेशनचे किंवा ऑर्गनाइज होमचे कोणते असे फायदे आहे की ज्याच्यामुळं आपली लाईफ छान अशी व्यवस्थित बनू शकते. तर सर्वात पहिला फायदा म्हणजे की मानसिक शांतता. बघा, आपल्या घरातील पसारा जो असतो हा डायरेक्ट आपल्या मनाशी जोडलेला असतो. तुम्हीच अनुभवलं असेल की ज्या दिवशी आपलं घर स्वच्छ नसेल किंवा ज्या दिवशी आपल्या घरामध्ये असा पसारा असेल तेव्हा आपलं मन हे शांत नसतं. जसं बघा, बाहेरचा किंवा घरातला पसारा कमी होतो तसं आपलं मनही शांत होतं, आपल्या मनालाही छान वाटतं. जसं की आपण दिवाळीच्या वेळी काय करतो की खूप कामे करतो, खूप सगळं घर क्लीन करतो, पण जेव्हा आपलं घर पूर्ण क्लीन होतं त्यानंतरचं जे आपल्या मनाला शांतता असते ती खूप छान असते आणि त्याच्यामुळं आपण पॉझिटिव्हसुद्धा राहतो. त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे की आपण डिसिजन चांगले घेऊ शकतो, ठामपणे आपण डिसिजन घेऊ शकतो. बघा, जेव्हा अनावश्यक ज्या गोष्टी असतात त्या कमी होतात तेव्हा निर्णय घेणं हे सोपे होऊन जातं. कारण बघा, गोष्टी जर सेग्रिगेट असेल तर आपण पटकन डिसिजन घेऊ शकतो. बरं, हे फक्त आपल्या घरासाठीच नाही तर आपल्या विचारांमध्ये किंवा आपल्या नात्यांमध्ये सुद्धा लागू होतं. कोणत्या गोष्टी आपण कशा पद्धतीने हँडल करायच्या किंवा कसं डिसिजन घ्यायचं हे आपल्याला ऑर्गनाइज हा शब्द शिकवतो. तिसरा फायदा म्हणजे पैशाची बचत होते. जसं मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्या घरामध्ये बऱ्याच आपण प्रोग्राम होतात तेव्हा आपण बऱ्याचशा गोष्टी घेतो आणि त्यावेळी आपण यूज करतो. त्यानंतर काय होतं की आपण त्या तशाच टाकून देतो. बट आपण जर त्याला व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलं तर आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू आहे किंवा कोणत्या वस्तू नाही आहे, कोणत्या वस्तू आपल्याला आणायची गरज आहे किंवा कोणत्या ऑलरेडी आहे ज्याची गरज नाही आहे आणायची, त्यावरती आपण पैसा खर्च करत नाही आणि यामुळे काय होतं, एक प्रकारे आपल्या पैशाचीच बचत होते. त्यानंतरचा चौथा फायदा म्हणजे आपला वेळ वाचतो. बघा, कितीतरी वेळा काय होतं की आपल्याला वस्तू सापडत नाही. खूप सगळा वेळ तर आपला वस्तू शोधण्यातच जातो. आपल्या घरामधली चाबी कुठे आहे किंवा आपला चार्जर कुठे आहे किंवा एखादं डॉक्युमेंट्स जे आहे ते कुठे आहे किंवा कपडे जर ऑर्गनाइज नसेल तर ते कपडे कुठे आहे. तर जास्तीत जास्त वेळ आपला याच्यामध्ये खर्च होतो आणि वेळेसोबतच आपली एनर्जीसुद्धा खर्च होते आणि सोबतच आपली चिडचिडही होते. त्याच्यामुळं आपण जर व्यवस्थित ऑर्गनाइज केलं तर हे सगळं होणार नाही आणि हा जो उरलेला वेळ आहे हा आपण स्वतःसाठी किंवा मग आपल्या दुसऱ्या कोणत्या कामासाठी यूज करू शकतो. त्यानंतरचा पाचवा फायदा म्हणजे जीवनात शिस्त येते. आपण जर हे डेली करत गेलो, या गोष्टीची सवय जर आपल्याला लावत गेलो तर हा जो आहे हा आपल्या जीवनाचा एक भाग बनून जातो आणि अशी आपल्याला सवय पडून जाते आणि प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थित हँडल करू शकतो. त्याच्यामुळं एक प्रकारची शिस्तच लागते आणि तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही यशाच्या मागे शिस्त ही असलीच पाहिजे. शिस्त जर असेल तर आपण प्रत्येक गोष्ट अचीव करू शकतो.
त्यानंतरचा 6वा फायदा म्हणजे की ताणतणाव कमी होतो. बघा, बऱ्याचदा काय होतं की आपल्या घरामध्ये सगळं अस्ताव्यस्त जर पडलं असेल घर, आपल्या घरामध्ये खूप सगळा पसारा असेल, तर आपलं मनसुद्धा शांत नसतं. आणि ऑर्गनाईज जर असेल तर आपलं जास्त मन असं शांतसुद्धा असतं आणि आपण जास्त फोकस असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि सोबतच आपला ब्रेनसुद्धा रिलॅक्समध्ये राहतो. आपण पुढचं जे काम आहे ते त्याच एनर्जीने, त्याच चांगल्या फ्रेश मूडने करू शकतो. त्यानंतरचा फायदा म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो. बघा, आपलं घर तर स्वच्छ हे असलंच पाहिजे, त्याच्यामुळे तर आपली मनाची शांतता होतेच. बट आपण सोबतच आपण स्वतःलासुद्धा मेंटेन ठेवलं किंवा आपण छान स्वच्छ कपडे घातले, रोजच्या रोज आपण स्वतःला आपल्यासाठी वेळ दिला, तर त्याच्यामुळे सुद्धा आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. कोणी जरी आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा आला आणि आपलं घर जर नीट आणि क्लीन असेल, तर आपल्या मनामध्ये कशाचीच भीती नसते किंवा कशाचाच आपल्या मनामध्ये गोंधळ नसतो. त्यामुळे स्वतःही ऑर्गनाईज असणं, स्वतःही छान नीटनेटकं क्लीन असणं हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि असे बरेचसे फायदे आहे ऑर्गनायझेशनचे. आता बघा, तुम्ही म्हणाल की ही OCD तर नाही, तर OCD नाही, ही OCD नसून आपली चांगली सवय आहे. OCD हा भाग वेगळा आणि चांगली सवय असणं हा भाग वेगळा. ह्या चांगल्या सवयी आहे ज्या आपल्या जीवनात आपल्याला असायला हव्या. OCD म्हणजे नेमकं काय होतं, तर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, की एखादी गोष्ट एका जागेवरून जरी हलली तरी पण आपण अस्वस्थ होतो. तर कधी-कधी काय होतं, की आपण एखाद्या वेळेस आजारी असतो किंवा मुलं आजारी असतात किंवा कोणते काम असतात, तर ऑब्व्हियसली घरामध्ये पसारा हा होतोच. आणि त्याच्यामुळं जर आपलं मन अस्वस्थ होत नसेल, कारण त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण बरं झाल्यानंतर आपण हे गोष्ट सर्व आवरणारच आहोत, तर हे आपल्या मनाला माहिती असतं. त्याच्यामुळं आपलं मन अस्वस्थ होत नाही. तर याला OCD म्हणत नाही, याला आपली चांगली सवय म्हणते. तर या सगळ्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या ना, तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आणि याच्यामुळं आपण शांत आणि फ्रेश राहू. या सगळ्या ज्या गोष्टी आहे मी तुम्हाला सांगितल्या, तर या सगळ्या मी माझ्या लाईफमध्ये फॉलो करते. रोज काही मी एका दिवशी सगळं साफसूफ करत नाही. मी थोडं का होईना पण करत राहते. त्याच्यामुळं मला जास्त काम करायची गरज पडत नाही आणि जास्त घरामध्ये पसारासुद्धा होत नाही. मला जास्त असं डीप क्लिनिंग करायची सुद्धा गरज पडत नाही. तर आज मी घेतलेलं होतं हॉलमधलं सगळं स्वच्छ करायसाठी. ॲक्च्युली मी वरचेवर क्लीन करत असते, त्याच्यामुळं जास्त काही असं खराब झालेलं नव्हतं. पण रोज रोडवर घर असल्यामुळं रोज वाहनांचा धूळ वगैरे येतो, त्याच्यामुळं मग तो धूळ बसतो आणि मग ते चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळं तो धूळ साफ करायचा होता. सोफ्यावरचे कव्हर वगैरे मला वॉश करायला टाकायचे होते. त्याच्यानंतर हे जे वरचं जे आहे TV युनिटच्या वरचं, त्याच्यानंतर हे लाईट वगैरे सगळे पुसून काढायचे होते. त्याच्यामुळं मग मी काय केलं, सकाळी तर अंघोळ वगैरे करून पूजा वगैरे आटपून घेतली आणि स्वयंपाक वगैरे पण करून घेतलेला होता. बाकी कपडे वॉश सगळे बेसिक कामे आवरलेली होती. मग दुपारच्या वेळी मग काय झालं की अद्विक स्कूलमधून आल्यानंतर त्याचं जेवण वगैरे सगळं आटोपून घेतलं आणि मग मस्त हॉल क्लीन करायला घेतला. जिथे जिथे जाळे वगैरे होते तर जास्त तर काही होते नाही, पण जे जे दिसले ते काढून घेतले सगळे आणि सगळं छान पुसून वगैरे ठेवलं आणि झाडून घेतलं घर मस्त छान हॉल वगैरे आणि सगळा हॉल मस्त पुसून काढला आणि आता एकदम छान स्वच्छ असं झालेलं होतं. हे सर्व करायला मला जास्त वेळ लागला नाही, हार्डली 1 तास वगैरे लागला. तो पण निवांत माझे सगळे कामे आटोपलेली होती, त्याच्यामुळे मला काहीही दुसरे काही कामे पडली असेल याचं काही टेन्शन नव्हतं. त्याच्यामुळे निवांत सगळं साफसूफ झालेलं होतं. अद्विकचं तर जेवण झालेलंच होतं. त्याच्यानंतर माझं बाकी होतं, मी नाश्ता केलेला होता. तर आज छान मस्त डाळभाजी वगैरे बनवलेली होती आणि वालाच्या शेंगाची भाजी बनवलेली होती. ॲक्च्युली अद्विक खाणार की नाही खाणार हा डाऊट होता वालाच्या शेंगाची भाजी, त्याच्यामुळे त्याच्यासाठी डाळभाजी मी बनवलेली होती. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.